मित्रांनो नमस्कार. आज झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क तर या परीक्षेबद्दल म्हणजे या परीक्षेमधील जे भारतीय राज्यघटना आहे तर या भारतीय राज्यघटनेमधील जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, चला तर मग तर भारतीय राज्यघटना जर आजची जर प्रश्नपत्रिका जर आपण बघितली तर ती कशा प्रकारची होती तर जे भारतीय राज्यघटना आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये प्रश्न बघितल्यानंतर त्याचा आपल्याला अंदाज येईल. ठीक आहे, हा तर भारतीय राज्यघटनेमधील आयोगाने विचारलेला जो पहिला प्रश्न आहे तर सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले. तर ह्याचं जर उत्तर आपण बघितलं तर आवासाचा जो अधिकार आहे तर आवासाचा अधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 21 आहे तर 21 मध्ये याचा आपल्याला जो स्थान आहे किंवा जो आवासाचा अधिकार आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळेल. म्हणजे अनुच्छेद 21 नुसार आवासाचा अधिकार आहे म्हणजे तो मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार आहे हे आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतो. ठीक आहे, तर याचं जर उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढला प्रश्न बघूयात. तर पुढला प्रश्न काय विचारण्यात आलेले तर पुढला प्रश्न हा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारण्यात आलेले. तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेले. तर नुकताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि हा पुरस्कार जर बघितलं तर धुळे जिल्ह्यातील जी रोहिणी ही ग्रामपंचायत आहे तर ह्या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 चा सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघूया. तर खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा म्हणजे चुकीचं विधान ओळखण्यासाठी आपल्याला सांगितलेले. तर पहिलं जर विधान बघितलं तर HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. तर HVR अय्यंगार हे आरेखक नसून हे संविधान सभेचे सचिव होते. म्हणून पहिला क्रमांक हे चुकीचं आहे म्हणजे पहिला विधान हे चुकीचं आहे. ब जर बघितलं SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. तर हे सचिव नसून हे आरेखक होते ज्याला चीफ ड्राफ्टमॅन असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि क जर विधान बघितलं आपण तर प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. सुलेखनकार म्हणजे काय की त्यांनी भारताची घटना लिहिली. तर प्रेम बिहारी नारायण रायजादा आहे तर यांनी आपली भारताची जी राज्यघटना आहे तर ती भारताची राज्यघटना ही इंग्रजी मधून लिहिली होती. तर हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय की अयोग्य कथन ओळखा म्हणजे अ आणि ब हे दोन्ही अयोग्य आहे. तर पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढल्या प्रश्नाकडे वळूया. तर पुढला प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य कथने ओळखा म्हणजे राज्य विधिमंडळ किंवा विधानमंडळाबद्दल हा प्रश्न विचारण्यात आलेले. तर विधान जर बघितलं तर सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. हे विधान बरोबर आहे कारण जे सामान्य विधेयक आहे तो मंत्री मांडू शकतो आणि खासगी सदस्य मांडू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे हे जे विधान आहे ते योग्य आहे. तर ब विधान काय सांगतं तर धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. तर हे विधान चुकीचे आहे कारण जे धन विधेयक आहे हे धन विधेयक फक्त मंत्र्याद्वारेच मांडलं जातं ते खासगी सदस्याद्वारे मांडलं जात नाही. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. आपल्याला विचारलं काय योग्य विधान ओळखा तर अ हे विधान योग्य आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, तर पुढला प्रश्न बघूया. तर पुढल्या प्रश्नामध्ये काय काय विचारलं आपल्याला तर बलवंतराय मेहता या समितीबद्दल आपला पुढला प्रश्न म्हणजे हा प्रश्न विचारण्यात आलेले. तर बलवंतराय मेहता समिती ही केंद्र सरकारने भारतामधील पंचायत राज साठी नेमण्यात आली होती की पंचायत राज भारतामध्ये कशा प्रकारचे असावं त्यासाठी समिती नेमण्यात आली होती आणि ही समिती 1957 मध्ये नेमण्यात आली होती. आणि
ह्या समितीबद्दल जर बघितलं आपण, एक मिनिट, 1957. तर पहिलं विधान म्हणजे ह्याला काय विचारलं आपलं की कोणत्या शिफारस केल्या होत्या. तर जर विधान बघितलं आपण तर ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधीसह स्थापन करावे. तर हे विधान बरोबर आहे. तर बलवंतराय मेहता समितीने म्हटलं तर की ग्रामपंचायत जे सदस्य असेल ती त्यांची निवडणूक प्रत्यक्ष पद्धतीने व्हावी. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक म्हणजे जे पहिलं जे विधान आहे बरोबर आहे, कारण इथं सांगण्यात आलं की ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडण्यात आलेले असेल असं पहिल्या विधानामध्ये सांगण्यात आलेले आहे. दुसरं विधान जर बघितलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधीसह स्थापन करावी. तर इथं ह्या समितीने जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रत्यक्ष निवडणूक न राहता हे अप्रत्यक्ष निवडून यावेत अशी किंवा याची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या व्हावी अशी यांनी शिफारस केली होती. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. तर क विधान जर बघितलं तर जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. तर बलवंतराय समितीने ही सुद्धा शिफारस केली होती की जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. तर आपल्याला विचारलं काय योग्य शिफारसी ओळखा. तर अ आणि क हे विधान बरोबर आहे. म्हणजे पर्यायामध्ये जर बघितलं आपण तर अ आणि क कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघूयात. तर पुढल्या प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेले किंवा काय विचारण्यात आलेले, तर कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे. तर आपण भारतीय राज्यघटनेमधील जे 8वें परिशिष्ट आहे, तर ह्या 8व्या परिशिष्टावरती एक आपण व्हिडिओ बनवला होता, ज्या शॉर्टकट ट्रिक नुसार आपण 8व्या परिशिष्टामध्ये भाषा बघितली होती. तर 8व्या परिशिष्टामध्ये जर बघितलं आपण तर भारतीय राज्यघटनेमधील अधिकृत भाषांची संख्या सांगण्यात आलेली आहे. तर भारतामधील जे काही भाषा आहेत मूळ घटनेमध्ये आपण बघितलं तर एकूण 14 भाषा होत्या. तर 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार सिंधी या भाषेचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये करण्यात आला. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये करण्यात आली आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी तर या 3 भाषा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये करण्यात आली आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी किंवा डोंगरी सुद्धा म्हणतात त्याला. तर या 4 भाषांचा समावेश करण्यात आला. ह्याला आपण बोडो मास, तर बोडो मास असं शॉर्टकट ट्रिक नुसार लक्षात ठेवू शकतो. आणि ही कोकणी, मणिपुरी, नेपाळी यांना आपण NMK अशा प्रकारे शॉर्टकट नुसार लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, मग आपला ह्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 8वें परिशिष्ट हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघूया. हा, तर पुढला प्रश्न आहे की केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे डॅश संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. आपण बघतो की 44वी घटना दुरुस्तीनुसार जे संपत्तीचे अधिकार आहे, जे सुरुवातीस म्हणजे ह्या घटना दुरुस्तीच्या अगोदर जे मूलभूत हक्कामधील एक भाग होता. तर 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार जे मूलभूत जे संपत्तीचे हक्क आहे किंवा संपत्तीचा किंवा मालमत्तेचा जो अधिकार आहे तो मूलभूत हक्कामधून काढून तो भारतीय राज्यघटनेमधील भाग 12 मधील प्रकरण 4 मध्ये टाकण्यात आलं आणि कलम 300 नुसार हे आता एक कायदेशीर हक्क म्हणून इथं टाकण्यात आलं. म्हणजे सध्या जर बघितलं आपण संपत्तीचा अधिकार, तर हा संपत्तीचा अधिकार आता मूलभूत अधिकार नसून हा आता कायदेशीर अधिकार आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. ठीक आहे, पुढला प्रश्न बघूया. एक मिनिट, काय प्रॉब्लेम होते आज.
हा, पुढला प्रश्न बघू. तर केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र ट्विलाइट झोन असे कोणी म्हणले? तर केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला ट्विलाइट झोन पायली यांनी म्हटलं होतं. तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे डायरेक्ट प्रश्न, म्हणजे आपण बघतो की हा प्रश्न डायरेक्ट विचारलेला आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघू. तर पुढला प्रश्न आहे की लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती डॅश असू शकते. तर पर्याय आपण जर पहिलं विधान बघितलं तर पहिल्या विधानामध्ये अ मध्ये काय सांगण्यात आलंय की पूर्णपणे निवडलेली, म्हणजे पर्याय बरोबर आहे. तर ब नुसार राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, हे पण विधान बरोबर आहे. क नुसार अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित, तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. तर लहान शहराचे जे प्रशासनाचे नगर क्षेत्र समितीची स्थापना केली जाते, तर त्या समितीमध्ये हे सर्व म्हणजे तिन्ही पर्याय आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघूयात. तर पुढला प्रश्न आहे की सार्वजनिक निवडणुकीच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष डॅश हाच असतो. तर जे ग्रामसभेची जे म्हणजेच जे ग्रामपंचायतीची निवडणूक होते, तर त्या निवडणुकीनंतर पहिल्या सभेचा जो अध्यक्षस्थान असतं, तर पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान हे तेथील सरपंच भूषवतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढल्या प्रश्नाकडे वळूयात. तर पुढला प्रश्न आहे की राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद डॅश नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली. तर आपण ह्याच्या अगोदर राज्यपाल या पदाबाबतची काही महत्त्वाची कलमे शॉर्टकट ट्रिक नुसार एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. आणि राज्यपाल या पदावरती आपण बघतो की 4 जानेवारी रोजी जे ग्रुप बी ची जी परीक्षा झाली होती, तर त्या परीक्षेमध्ये राज्यपाल बाबत काही महत्त्वाची कलमे विचारण्यात आली होती. तर आपण ह्या पदाबाबत एक शॉर्टकट ट्रिक नुसार व्हिडिओ बनवला होता. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल, तर ह्या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये जे राज्यपाल पदाबाबत जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना 100% इथं आलेलं आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर कलम 154 नुसार जे राज्यातील जे कार्यकारी सत्ता आहे, तर ती कार्यकारी सत्ता राज्यपालाच्या हाती असलेली असं कलम 154 म्हणतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, तर पुढला प्रश्न बघूया आपण. तर पुढल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय की खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली? तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 3 सूची आहेत. तर या 3 सूचीमधील जर बघितलं तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही केंद्र सूची आणि राज्य सूची समवर्ती सूची अशा दोन्ही सूच्यामध्ये आपण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही आपल्याला बघायला मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढला प्रश्न बघितला आपण. तर लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर आपण बघतो लक्षद्वीप हे केंद्रशासित जे प्रदेश आहे, तर केरळ उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. तर हे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, तर पुढला प्रश्न काय विचारला आहे आयोगाने? तर पुढला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर पहिलं जर पर्याय बघितलं आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे की सत्य नाही म्हणजे चुकीचं आहे. सत्य नाही म्हणजे काय? चुकीचे आहे. चुकीचे विचारले काय ते? तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर इथं आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये पहिल्याच इथं पर्यायामध्ये किंवा पहिल्या विधानामध्ये आपल्याला उत्तर मिळेल. तर भारतीय राज्यघटनेमधील 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेची स्वीकृती करण्यात आली होती. तर त्याची अंमलबजावणी जर बघितलं आपण तर 26 जानेवारी 1950 मध्ये याची अंमलबजावणी झाली, म्हणजे भारताची घटना अंमलात आली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे खालचं आपल्याला वाचायची सुद्धा गरज पडणार नाही. अगदी 5-10 सेकंदामध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच आपल्या इथं जास्तीत जास्त वेळ कसं वाचवता येईल हे आपल्याला इथं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपला पहिला प्रश्न वाचल्याबरोबर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, तर पुढला प्रश्न बघूया आपण. तर पुढला प्रश्न जर बघितला आपण तर पुढल्या प्रश्नामध्ये
जे मूलभूत अधिकार आहेत तर त्या अधिकाराबद्दल जे प्रश्न विचारण्यात आले आपल्याला. तर प्रश्न काय की खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला विचारले. तर पहिलं विधान बघितलं 1 नंबरचं, तर समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 मध्ये सांगण्यात आले, बरोबर आहे. तर भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्कामध्ये जे कलम 14 ते 18 आहेत ते समानतेचा अधिकाराबद्दल सांगतात, म्हणजेच पर्याय जे विधान आहे पहिलं ते बरोबर आहे. दुसरे विधान शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22. तर आपल्याला हे विधान हे चुकीचं आहे, कारण जे शोषणाविरुद्धचा अधिकार आहे तर भारतीय राज्यघटनेमधील कलम 23 आणि कलम 24 मध्ये आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं इथं 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, तर पुढे बघूयात. तर पुढला प्रश्न पोलीस पाटलाबद्दल विचारलाय की पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील त्यांना आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, पुढला प्रश्न की खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे. तर बॉम्बे उच्च न्यायालय, तर बॉम्बे उच्च न्यायालयाचे एकूण सुरुवातीस 3 खंडपीठ होते. पहिले जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या पूर्वी औरंगाबाद या नावाने ओळखलं जात होतं, आता त्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले. तर दुसरं जे खंडपीठ आहे हे नागपूर येथे आहे, आणि तिसरे खंडपीठ पणजी गोवा येथील पणजी येथे आहे. आणि सध्या नुकतेच सरकारने कोल्हापूर येथे बॉम्बे उच्च प्रांताचे 4थे खंडपीठ म्हणून जाहीर करण्यात आलं. म्हणजे चालू घडामोडी रिलेटेड हा प्रश्न विचारण्यात आला होता, कारण नुकतंच कोल्हापूर हे बॉम्बे उच्च प्रांताचे 4थे खंडपीठ म्हणून त्याची घोषणा करण्यात आली होती.